हे चौथ्या अध्यायाचे निरूपण करताना कृष्ण परमात्मा अर्जुनाशी संवाद साधतात आणि गुणाचं वर्णन सांगताना बुद्धीला गुणाच्या बाहेर सहज काढतात. हे भगवंताच्या मुखातून निघालेल्या बोधाचं फळ आहे. साधकाला सहज गुणाचं वर्णन ऐकते बुद्धी, नाम प्रमाता. आणि बाहेर कसं निघायचं हे ऐकता ऐकता बुद्धी गुणातून बाहेर येते. ही ज्ञानाची रीती आहे. ज्ञान जेव्हा बुद्धीच्या द्वारे आत समाविष्ट होतं, तो साक्षात वेद असतो. त्याची पावर अज्ञानाला भस्म करण्याची असते. त्याचंच नाव वेद. ते वेदाची शक्ती, अज्ञानाची समाप्ती आणि ईश्वराची प्रतीती. हे आमच्या सत्संगाच्या श्रवणाचं फल. तुम्हाला माऊली सांगतात की ब्रह्मज्ञान ऐकताना जीव ब्रह्मरूपच होतो, देवरूप नाही. म्हणून आत्मचिंतनाच्या बोधानं आणि चौथ्या अध्यायाच्या ज्ञानानं ही गुणातीतता तुम्हाला प्राप्त होती. हे भगवंताच्या बोलण्याचा आविर्भाव आहे अर्जुनासाठी. मला प्रसाद आहे जीवासाठी, अनुभव आहे सुखासाठी, आणि हे ज्ञान मुक्तीसाठी. हे चिंतन हे आपल्या अद्वैतासाठी, अद्वैत स्थिती प्रगट करणारं हे चिंतन हे ज्ञानाचं, वेदाचं, माऊलीच्या बोधाचं, ओवीचा प्रसाद या हृदयाला मिळतो. वृत्ती भगवंत बनते. जीव स्वरूपात परिणित होतो आणि अनात्म्याचा बाध होऊन आत्मस्वरूप प्रगट होतं. आणि तेव्हा जीवाशिवाचं ऐक्य होतं आणि तो मी आहे असा आनंद, अनाथ तयार होतं. मी देह नाही असा भाव तयार होतो. अज्ञान समाप्त होतं आणि जीव ज्ञानमय अवस्थेत जातो. आपल्या मूळ रूपाला पाहतो, गुणाला सोडतो, गुणाच्या प्रभावाला तोडतो, मन ईश्वराला जोडतो. हे ज्ञानाचा प्रभाव आहे आपल्या. म्हणून चिंतन करायचं, आपण मनन करायचं, श्रवण करायचं. काय ऐकलं हे कळण्यासाठी मनन. काय सांगितलं आज भगवंत, काय बोलले, अर्जुनाने प्रश्न काय केला, अर्जुनाचा जो अज्ञानाचा प्रभाव कसा बंद झाला, अर्जुन देहातून कसा बाहेर आला, बुद्धीनं गुणाला कसं सोडलं, ती गुणातून कशी उडी मारली, तिनं गुणातून बुद्धी कशी बाहेर आली, हा सांगण्याचा अट्टहास कृष्ण परमात्म्याचा आहे. हा अंतरंगाचा गाभा आहे. इथं भगवंताचे नाते आहे. इथं सुखाचा प्रवास आहे. इथं अज्ञानाचा निराश आहे. इथं हे ज्ञान खास आहे. इथं सोचा सोलाच अनुभव आहे. देहाचा अनुभव नाही. इथं ज्या ज्ञानमय अवस्थेत गुण काहीच करत नाहीत, तुम्हाला त्रास देत नाहीत गुन्हा, हे लक्षात ठेवा. मन परे जात जगताच्या, देहाच्या, प्रारब्धाच्या. ते ज्ञानामुळं, वेदामुळं आणि संताच्या संगती झालेल्या श्रवणामुळं मन सगळ्याला सोडायला तयार होतं. त्याचं नाव आत्मचिंतनाचा प्रभाव. ते मन ह्या खोट्याला सोडतच, खरं बनतच, आत्मज्ञानामध्ये प्रवाहित होतच आणि सुखाला ते मन भक्तच. ती सुख आत्मसुख, न विषय सुख, न देहाचं सुख, न नात्याचं सुख, न भौतिक सुख, न धनाचं सुख. सर्व सुखाला तिलांजन देणारा अंतःकरण भगवंताला समर्पित होतं. ते ज्ञानी महात्म्याचं असतं. आणि अलीकडच्या सुखाला भोगणारं सुख हे भ्रामक आणि पापी लोकांचं असतं. विषय सुख भोगणाऱ्यासाठी पापच लागतं. देहाला माझं म्हणताना अज्ञानच लागतं आणि विषयाकडे जाताना गुणच लागतो. विषयाला सोडताना गुणातीतता लागते आणि स्वतःला जाणण्याला आत्मचिंतन लागतं. सुखाला भोगण्याला मोक्ष लागतो आणि संताला भेटण्याला
पुण्य लागतं. मी कोण करण्याला वेद लागतं. देहभाव संपण्याला हा बोध लागतो. आणि आपल्या स्वरूपात राहण्याला आपला अधिकार लागतो. तुमचं भोगता येत नाही. आणि भौतिक सुख तुम्हाला सुख देत नाही. भौतिक सुख नावाला सुख सगळं दुःख आहे. हे संसारातलं पोराचं, पोरीचं, धनाचं, नात्याचं, भावाचं, बहिणीचं. क्षणात सुख चांगलं वाटतं, क्षणात नातं खराब वाटतं. हे तुम्हाला सगळं माहिती आहे. मग सांगायला नको, मला अवांतर करा, बोलायचं नाही, विषांतर करायचंच नाही. तुम्हाला अनुभव आहे त्या सुखाचा. 500 साडे आले की दुःख होतं, 10,000 साडे सुख होतं. हे नातं तुमच्या पैशावर आहे, डिपेंड आहे. आमचं नातं पैशावर नाहीये. आमचं नातं बोधावर, ईश्वराशी आहे. पण जेव्हा मन हलकं होतं आणि या भौतिक सुखासाठी जातं, मला गेल्या वेळेस साडी चांगली केली की आता हलकीच केली, असं होतच. झाकून ठेवण्यात मतलब नाही. पण ते आत्मसुख नाही, ते सुख खरं नाही. त्या सुखासाठी त्या ज्ञानी महात्म्याचं आयुष्य नाही. म्हणून त्या सुखात तो रमत नाही आणि विषय सुखाला तो धरत नाही. देहाचं नातं स्मरत नाही आणि पांडुरंगाचं नातं सोडत नाही. तो ज्ञानी, तो भक्त, तो खरा मुक्त, तो खरा विरक्त, तो खरा जगातला, तो खरा आहे. पुण्यवान आहे जगात, जगापेक्षा महान आहे. कारण त्याला आत्मज्ञान आहे. त्याच्यापाशी अपरंपार भक्ती आहे. त्याच्या हातात मुक्ती आहे. त्याची पांडुरंगावर प्रीती आहे. आणि त्याला अनुभवाची स्थिती आहे. तो महाज्ञानी आहे. आणि ह्यासाठी आपण खाली आलो मृत्यूलोकात. भांडणे करायला, लोकांचं वाटोळा करायला नाही. आपल्या आयुष्याचा काही विनियोग दुसऱ्याला व्हावा. आपल्या हाताने दान धर्म करावं. आपल्या मनानं भगवंताला प्रेम करून जगाताला प्रेम द्यावं आणि दुसऱ्याचं दुःख हरण करून अज्ञानाला संपवावं. हे संताचं महात्म्य असतंय. त्यांची शक्ती असते अद्भुत. हे तुम्हाला काय माहिती कळणार. संताची शक्ती संतापाशी गेल्यावर कळते. संसार भोगल्यावर कळत नसती. देहाला माझं म्हणल्यावर कळत नसती. विषयाला जवळ केला कळत नसती. आणि अज्ञानात राहिल्यावर संताची शक्ती काय कळणार तुम्हाला. अज्ञान संपवा आणि मग कळल तुम्हाला ज्ञान काय आहे. मग कळल ज्ञानाची मजा, संसाराची सजा आणि भगवंताला भजा. या ना बाहेर अज्ञानाच्या, या पोटांगणात ज्ञानाच्या, खेळ अंगणात, ज्ञानाच्या अंगणात खेळा ना. इथं का खेळता. ज्ञानच माहित आहे ना अंगण कुठलं. मुंबईचे घर एक फरशी अंगण, तिकडचं त्याचं घर, इकडचं याचं घर. एक पाऊल टाकायचं आपल्याला, त्याचा पाऊल एक टाकात. मुंबई आणि पुणे, अरे पुणे काय नाच तिथं. बघा आमचं धार मस्त वातावरण तिकडं. तिकडं आनंदमय. टाकून रिक्षा नाही, ऑटो नाही, गर्दा नाही, पेट्रोल नाही जास्त, गर्दा नाही, व्हायब्रेशन खराब नाही. रस्त्यावर निघाल तर त्या अडकून बसायचं अर्धी घंटा तिथं रस्त्यावरच. आणि काय बरं म्हणतो, आई मी अडकलो. मी म्हणलं कुठं. ट्रॅफिक. मी म्हणलं कुठे मा. घरी गेलं नाहीस. नाही आई. कुठे. ट्रॅफिक मध्ये अडकलो आई. मग जायला 1 तास लागल, 1.5 तास, काही सांगता येत नाही. ट्रॅफिक खूप आहे आज. मग म्हणलं आमच्या मनात ट्रॅफिक आहे गुणाची, जाता येत नाही भगवंताकडे. उशिरा करते फोन, कारण ती मीटिंग मध्ये असतो बिझी. गुणातीतत्व आणि गुणातीतता हे 2 गोष्टी फार महत्वाच्या. गुणातीतत्व म्हणजे गुणाच्या पलीकडे, आणि गुणातीत त्याला एक शब्द ते तत्व. गुणातीत तत्व आणि गुणातीतता. जी बुद्धी गुणात आहे ती देहाला पकडलेली, दोषानं भरलेली आहे, विकारानं सजली आहे, आकारानं भाजली आहे. हो, हे माझं मन भाजली बुद्धी. त्रास होतो तिला.
देहाला माझं म्हणताना अनंत दुःख भोगावं लागतंय, हे तुम्हाला अनुभव आहे. आक्रोश करते बुद्धी देहाकडे असल्यावर, तळमळ करते बुद्धी, पण भगवंताकडे असल्यावर तळमळ नाही, केवळ सुख. म्हणजे गुणातीत्व जेव्हा प्रगट होतं, गुणाला ओलांडून बुद्धी परमेश्वराकडे येते. तिची हाळ मळमळ तळतळ कळकळ वळवळ सळसळ पळपळ सगळ्यात सब कुछ संपून जात. हे तर ज्ञानाचं महत्व आहे. माते कुठं कळत, नात्याचं महत्व कळत. नातं कुठपर्यंत हे पडल्या नातं आहे का? कुठं बी नसतं कोणत्या पोरीचं कोणतं पोरगण मातीन दगडन. जे घराचा मालक त्याचा फोटो नाही, पुढचे नाते कशाला आहे का? त्याचे पुढचे नाते किती क्षणभंगुर ना आहे. क्षणभंगुर आहे हे आयुष्य, हा देह, हा काल, हे धन, हे पोरं. किती चिटकून बसलो आपण, कळू नये आपल्याला. करोडो करोडो वर्ष, करोडो जन्म आपण ह्या नात्यामध्ये भिजलोत आणि अज्ञानात रुजलोत, विकारामध्ये शिजलोत. कळू नये. शिजल्यावर किती त्रास होतो. खाली अग्नी असतो शिजायला, तसं मन शिस्त गुणाच्या अग्नीनं शिजून घ्या. वाटत तुम्हाला? वाटतच नाही, वाटलं तर नाही. गुणामध्ये शिजलं, शिजतय मन, भासतय मन, आणि पुन्हा उतू येतो फसा फसा. प्रेम मतारपणी, पण पत्रुंड. पांडुरंगाला बघ की, पत्रुंडला काय बघती? केवढा वासना, हा कार्य वासनेचा. पांडुरंगाला पाहणं, पांडुरंग होणं, पांडुरंगाचं ध्यान करणं, पांडुरंगाला लक्षित करणं, पांडुरंगाच्या सोबत बुद्धीनं जीवन जगणं, त्याला महाज्ञानी म्हणतात. कुणाचं पत्रून, कुणी दिलं, कुणाला अभिमान. त्यानं दिलं त्याला काही वाटत, हिला दिलं हिचं काय तुटत. फुलं व्हायचं देवाला, वांग सोन्याचं फुल. देवाला होती का काही बाई सोन्याचं फुल? नाही वाट. ती मग ते नातरुंडाला ठेवलंय फुल सोन्याचं. वा, नातरुंड तुला देतो, वर आरती करतो तुझी. ती जातो रशिया, जपान, अमेरिका. काय अवघड आहे. म्हणजे माणूस किती पुढे पुढे आकडून बसतो, चक्र गोल गोल गोल. आत जात ना, पण ज्ञानी जात नाही. नाही तो भगवंतापाशी तो पांडुरंग होतो. व्यवहार करा, पण त्याचा भाव भगवंतापाशी, तुमचा भाव नात्यापाशी. इतका डिफरन्स आहे. मला एवढं सांगायचं होतं बस. व्यवहार होतो गोडीचा, आनंदाचा, पण त्याचा भाव, मेन भाव तिथं असतं. कनेक्शन स्विच तिकडं असतं, डिप्पी डिप्पी. आणि मग बाकीचे वायर तिथून कनेक्शन असते, पण मेन डिप्पी तिथं असते. कुठं कळते तुम्हाला? चला, कळाला की नाही? बायका म्हणणार जया उदय हो धनंजया, ये गुणातीत्वतया अर्थपंदे. असा त्याला विवेक तयार होतो, जे गुणातीत होतो, गुणाच्या बाहेर येतो. त्याला काही सांगायची गरज नाही, तो गुणात राहत नाही. विवेकाची उत्पत्ती का होती, कुठं होती, कशी होती, कुणाला होती आणि कधी होती? विवेक म्हणजे सारासार, शाश्वत अशाश्वत, खरं आणि खोट, आहे आणि नाही. विवेकाच्या द्वारे बुद्धीला एक शक्ती होती प्रगाढ, आणि ती खोट्याला खोटच म्हणतात, आणि खोट्याचा परित्याग करते. त्याला म्हणतात विवेकाचं फळ. अंतःकरणामध्ये रुजलं, विवेकानं मन सजलं. तिला कळतं हे दिसतंय ते खरं नाही, आणि व्यवहार हा माझा नाही, आणि देह मी नाही. विवेकाच्या शक्तीचं फल आहे. मग मी आहे कोणते शोध घेत? विवेक जिथून जागृत होतो, विवेक सहकारी होतो ज्ञानाला. मग तो विवेक त्या भगवंताला जाणण्यासाठी परिपूर्ण होतं, आणि देहभावाला टाकण्यासाठी सुसज्ज होतं. त्या विवेकाची शक्ती तयार होती,
हृदयाची भक्ती परिपूर्ण होती आणि अज्ञानापासून बुद्धी बाहेर येते आणि ईश्वराला शोधू लागती आणि खोट्या खोट्याचं भान घेते आणि खोट्याला सोडून देते, खऱ्यामध्ये येऊन राहते. हे विवेकाचा उपाय आहे. कोण बोलला? खूप सुंदर समजलं. सांगितलं उर्मिला ताई होते. मी होते माऊली, मी होते. हेच आहे बेटा. एक विवेकाचं खूप छान सांगितलं, ते म्हणत होते मी. हा बेटा, आणि हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हो माऊली, हो माऊली. श्लोक 20 आला आणि ओवी आपले 300 आलो. आपण 300 पर्यंत आपण टेकलो. आता भीती नाही. आता 100 राहिल्या. 14वा आपला संपत आला. खूप मस्त. आता ऐका. गुणानेता नतित्य त्रिंदेही समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखेर विमुक्तो मृतमश्नुते. भगवंताच्या मुखातून जो निघालेला श्लोकाचा आविर्भावानं बुद्धिमत्तेची जी शक्ती तयार होती प्रगाढ, त्या शक्तीला भगवंताची जाणीव तयार होती. जी देहाची जाणीव होती बंद होती. हे श्लोकाचा भावार्थाचं फल आहे. ज्या बुद्धीला ज्या देहाची ओढ होती, जाणीव होती, ती रुद्ध होती आणि ईश्वराकडे बुद्धी सहज जाती. हे श्लोकाचं फल आहे. आता कशी बुद्धी जाती ईश्वराकडं ते सांगू. गुणानेता नतित्य तिंदेही समुद्भवान. बघा, देहाचा अभिमान धरतो आपण त्रिगुणानं. एक गुण येतो, दुसरा येतो, तिसरा जातो, तिसरा येतो. त्या गुणामुळं मन विचलित होतं रजानं, शांत होतं सत्वानं आणि एकदम भ्रष्ट होतं तमानं. या देहाच्या अभिमानाला आणि देहाच्या संबंधाला कारणी असलेले गुण आणि गुणाला सोडणारं ज्ञान आणि गुणाच्या पलीकडे जाणारा जीव कसा त्या गुणाला सोडतोय तुला मी सांगणार आहे. गुणाने तान त्रिगुणाला पलीकडे जाण्यासाठी काय करावं लागतं हे तुला सांगतो. त्रिदेही समुद्भवान. हे देह उत्पन्न गुणामुळे होतो. मग कर्म होतं मी, बुद्धिमत्ती मी केलं, कर्माचं पुण्य पाप होतं, जन्म येतो. मग ह्या देहाचा अभिमान उत्पन्न होतो गुणामुळं. देहाला जन्म घ्यावा लागतो गुणामुळं आणि त्या गुणाचा अभाव होतो आत्मज्ञानामुळं. गुणातीत्व मला जाणल्यावर गुणाच्या पलीकडे जातोस आणि गुणात राहिल्यावर देहात राहतोस आणि देहातून कर्माचा करता होतोस आणि कर्माचा करता करून जन्म मृत्यू तयार होतं. पुण्य पाप तुला हृदयात बनतं आणि त्या पुण्य पापानुसार तू जन्माला येतो. पण जन्माचा अभाव गुणाला सोडल्यावर होत. किती साधी भाषा आहे. अवघड गाव त्याला बोला. आपण चिंतनाकडे येतो, श्रवण घेतो आणि श्रवणाचा लाभ होतो. तर जीवाचा शिवपणा आहे. जीवाला शिवपणा प्राप्त होतो. कसा होतो ऐका. जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्ते मृतमश्नुते. जन्म मृत्यू जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी, ह्याच्यातून मुक्त होतो आपण. मृतमश्नुते मृत मरण आणि तुम्हाला प्राप्त होतो. जो गुणाला सोडून माझ्याकडे येतो त्याच्या जन्म मरण जरा व्याधी म्हणजे व्याधी म्हणजे रोग नाही, जरा म्हणजे म्हातारपण, ह्यातून तो मुक्त होतो, तुम्हाला प्राप्त होतो जो गुणाचं चिंतन करतो. साधी भाषा आहे बहिणी. पण एक सांगू का तुम्हाला, एक चूक तुमची म्हणजे दोष नाव ठेवायचं नाही मला, जे आहे त्या चूक आहे. जेव्हा तुम्ही श्लोक घेता त्या श्लोकाच्या भावार्थ तुम्हाला नसतो आणि तुम्ही तिकडे जायचा प्रयत्न करत नाही. करता का? एखाद्याच कपाट विस्कळलं असं तर मला आवडत नाही, बघितलं नाही, आवडलं नाही. पण मन आवरलं नाही कधी कळतं का? मनाची घडी बसले नाही हे कळतं का? मनामध्ये गुण थांबले हे कळतं का? गुणाला टाकायचं हे कळतं का? गुणातून बाहेर निघायचं हे कळतं का? नाही का? आपण फक्त संसारात हिशोब करतो आणि भगवंताच नाही. काय करायचं, कसं करायचं. काही आयुष्याचा काळ भगवंतासाठी घाल. काही दिवस काही बघायचं नाही. न खाणं पिणं, न कपडे, न हिंडणं, न आयुष्य आराम सगळं सोडायचं आणि आत्मचिंतनामध्ये सद्गुरूच्या पायापाशी थांबायचं. मोक्ष हातात येतो बेटा, सांगावं लागत नाही. सहज भगवंत तुमच्या हातात देऊन जातो, कळत पण नाही तुम्हाला.
म्हणून मी हमेशाच म्हटलंय की ज्ञानेश्वरी कधीही लावून दिली नाही. अमृत अनुभव पक्क्या केल्याशिवाय महाराज राहिले नाहीत. ह्याच्या पुढचं दिलं पण ज्ञानेश्वरी दिलं नाही. त्यांना माहित होतं की ते दिलं की हे येतच माझ्या लेकरांना, कधीच होऊ लागले नाही. आणि आता कशी लागते मग? हा ग्रंथ लहान नाही. आज 14 अध्यायाच्या 400 पर्यंत आलो. आता फक्त राहिल्या 1800 मध्ये 400 ओव्या राहिल्या. आपण किती ओव्याचं चिंतन केलं? 14,000. मग 6,000 ओव्याचं बुद्धीनं आकलन केल्यावर बुद्धी अज्ञानात राहील. भगवंत त्या जीवाला जवळ घेणार नाही. सतत माझ्या शब्दाचा अमृत पिणारी बुद्धी जर भगवंत म्हणत नसेल तर ओवीचं काय सार्थक आहे? त्या मनातून प्रेमानं आत्मते तळमळीनं जेव्हा आपण चिंतन करतो, तुम्ही बघता माझ्याकडे दुसरा विचार असतो का? ते मला कुठे जाण्यात इंटरेस्ट ना कुठे येण्यात इंटरेस्ट. मला वेळ भेटला की चिंतन, वेळ भेटला की चिंतन. का? बुद्धीमध्ये मग तुम्ही सगळं ढकलानं वाकायचं कचरा. तुम्हाला हे आवडतं, ते आवडतं, ते आवडतं. तुमच्या आवडीला काही हेच नाही, मर्यादाच नाही. काही काळ असा राहा त्यामध्ये फक्त ईश्वराची ओळख करण्यासाठी जगा. जाणं नाही, हिंडणं नाही, खाणं नाही, कोणता कार्यक्रम नाही, असं करू शकता का तुम्ही? घडले आम्हाला आमच्या महाराजापाशी, आमच्या महात्म्यापाशी असं घडलंय. आम्हाला कुठलीच आवड नसायची. एक सत्संग, एक गुरुजीचा मठ, एक ग्रंथ लावून घेणं. एकदा विचार लागला पुन्हा नाही कळाला, दुसऱ्यांदा लागला पुन्हा नाही आवडला, तिसऱ्यांदा लागला भूक नाही भागली, चौथ्यांदा लागला थोडं समाधान झालं, पाचव्यांदा लाभला मन स्थिर झालं, पुन्हा नाही तिकडे जावं लागलं. मग असं करा ना तुम्ही. तुम्हाला बटन दाबा वाटत नाही बाबा, इतकी सोय तुमची. ती मायाचा रेकॉर्डिंग करते. आम्हाला कोण होतं रेकॉर्डिंगला? सांगा ना तुम्ही, कोण होतं आम्हाला असं करून द्यायला स्वयंपाक आयता? आम्ही नंतर 8 वाजता जायचं. सकाळचा विषय कळाला नाही, सकाळचा विषय कळाला नाही. पुन्हा ग्रंथ घ्यायचा, पुन्हा ओवी घ्यायची, पुन्हा लिखाण बघायचं, आणि पुन्हा हे कळालं नाही, शब्द कळाला नाही, शब्द कळाला नाही, पुन्हा वही घेऊन हिंडायचं गल्लीत. असं केलं नाही बेटा. संसार फुकट होत नाही तर परमार्थ फुकट होईल का? एखादा माणूस म्हणतो मी आलो मुंबईत पुण्यात तर मी शून्यातून विश्व केलं. त्यालाच माहिती किती कष्ट असतात ते. आयतं खाण्याला काय कळतं? फुकट मिळालं की किंमत नसती. तसं तुम्हाला किंमत नाहीये. फॉर एक्झाम्पल, ज्यानं 0 रुपये कमवून जर करोड कमवले आणि तुम्हाला तुमच्या धुळीत टाकले तर तुम्हाला त्याची काय चव आहे? ज्यानं केलं त्याला चव आहे ना. काय कष्ट केले, किती कसं कमवलं, कसं आपल्या संतानं दिलं, कसं बांधून श्रवणात राहिलो, हे आपलं आयुष्याचं धन आहे. लोकांसाठी का म्हणून आपलं आयुष्य घालायचं हे साधकाला कळतं. आणि तुम्ही लोकांसाठी जगतात हे तुम्हाला तुमचं मूर्खपण आहे, जिवंत पाप आहे. जेव्हा कळतं की आपलं कल्याण करून घ्यायचं, जेव्हा कळतं माऊलीचं ज्ञान चित्तात भरायचं, जेव्हा कळतं अज्ञानाला सोडून जगायचं, आणि जेव्हा कळतं देहभावातून निघायचं, हे दुःख नाही भोगायचं, तेव्हा साधकतेची तीव्रता वाढती, ज्ञानाची इच्छा पूर्ण होती, आणि संताची भेट होती, आणि अज्ञानाची निवृत्ती होती, आणि गुणाची समाप्ती होती, आणि ईश्वराची जवळ प्रीती तयार होती, आणि ईश्वराचं ऐक्य भोगताना भगवंताची जाणीव तयार होती. देहात जाणीव बंद होती. तोच ज्ञानी. फुकट खायला कसं गोड लागतंय? कष्ट करा ना. आणि करणारा पुन्हा आरोप, चुका असं बोलती छाया. त्या कमवताना त्याला किती कष्ट झाले असेल, आयतं खाणार झालेच का? तुम्हाला सांगू ना काहीच. हे प्रपंचाची रीत सांगितली की जो कष्ट करतो ना प्रपंचात त्यालाच लोक बोलतात. तसं जगाची रीत आहे हो. त्याच्यात त्याला कोण चुकले? पण त्याचा उद्देश असतो नेकी कर दर्या में डाल. आपण जर कुणाला आधार दिला आणि त्यानं जर नाही स्वीकारला त्याच्यासारखं पाप नाही. जर आपल्या संतांना आधार दिला आणि संताला विसरणं म्हणजेच पाप. म्हणून तर मंगल करताना आशीर्वाद कुणाचा मागतो आपण? मंगलाचरण कुणाचं करतो? संताचं. आमचं गुरुजीच आहे. मला कुणी विचारलं नाही एवढं मोठं मंगल कसं काय. गुरुजींचा गुरुचं विनायक नाव आणि रंगनाथ महाराज आमच्या गुरुजींचं नाव. पण मला कुणी प्रश्न केला नाही. दोघांचं मंगल आहे. गुरुजी पाठ घेताना विनायक महाराजांचं विनायकं गृह्णामि साखरे नाम विश्रुतम. त्यांचं आडनाव साखरे होतं.
साखरे घराण्याचे कुलकर्णी ब्राह्मण. आणि त्यांचं चिंतन गुरुजींनी केलं. आता गुरुजीनंतर त्यांचं गुरुजी चिंतन आम्ही केलं. म्हणजे गुरुजींचा गुरुचा आदर आणि गुरुजींचा बी आदर. मला आधी कळत नव्हतं विनायकच काय म्हणते. म्हणजे मला कारण थोडी हुशारी आहे. हुशारी कोणती आहे? परमार्थातली. संसारातली हुशारी नाही माझ्याकडं, मात्र नाही. आता निर्गुण असे अनेक, ते तो जाणे अचूक, ते ज्ञाने केले टिक, तयाचे वरी. निर्गुण कोण आहे? गुणाला सोडणार. गुणरहित. एक वाक्य शब्द तुम्हाला गुणाला सोडणार कळणार नाही. गुणरहित तो निर्गुण. मग त्याने सांगितलंय आता निर्गुण असे आणि एक आता निर्गुण आहे. तो आपल्या आत्मस्तूला प्राप्त करतो आणि देहभावातून भिन्न होतो, साधने तत्पर असतो आणि वेदाचा उत्कर्ष होतो आणि संतासंग राहतो, श्रवणाला घेतो आणि गुणाला सोडून गुणरहित होतो. तो माझ्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. तो गुणरहित, तो निर्गुण. आता निर्गुण असे अनेक, ते तो जाणे अचूक, जे ज्ञाने केले टिक, तयाचे वरी. ज्ञानानं त्या निर्गुण झालेल्या व्यक्तीनं माझ्या ठिकाणी वस्ती केली. तो माझ्या ठिकाणी आला. जो गुणात आहे तो देहात आहे, जे गुण सोडलं तो माझ्यात आहे. वरीच उत्तर आहे ना बेटा, बरोबर आहे ना? बरोबर. जे गुण विद्येचे ती देहाकडे आणली आणि जे गुण रे तो मी आहे तो माझ्याकडे येतो. तुम्ही सांगायच्या मध्ये काय हे कळणे नंतर होणे. ज्यानं गुणाला सोडलं टिक, ज्ञाने केले टिक, तो माझ्या ठिकाणी आला. आणि जो गुणाला धरला तो लोकांतराने गेला. काल सांगितलं की दम गुणानं नरक आहे म्हणून. पावती भेटली सनद. सर जी ज्ञाने केली टिक, तयाची वरी. तो ज्ञानाने माझ्या ठिकाणी वस्ती करतो म्हणून अचूक जाणतो. गुणानं व्यवहार जाणतो आणि गुणाला सोडलं की मला जाणतो. हे वर्म कळायला पाहिजे. गुण कुणाकडे तर व्यवहाराकडे आणि गुण सोडले की ते वृत्ती येते माझ्याकडं. ही साधी भाषा लोकांना कळती म्हणून लोक आवडतात. काल म्हणा गेले नसते त्याला प्रेम फक्त धनाचे. त्यानं माय फेकली, घर फेकलं, गाव फेकलं, धर्म फेकला, तर ते माणूस आहे का? आमच्या दृष्टीने माणूस नाहीच ते. तुम्ही काय म्हणायचं म्हणा, आम्हाला काय करायचे. पण ज्याला माय कळत नाही, फक्त पैसा दिसतो, तसं मग प्रेम मिळतं तुम्हाला पैशानं? नाही. प्रेम द्यायला कोण निरकाम नाही. आणि माझे साधक मला प्रेम असं देतात, मोजता येत नाही. मग मी त्याला प्रॉपर्टी दिली का साधकाला माझ्या? प्रॉपर्टी अजून काय? मग मी कमावलं हे प्रेम. हे माझ्या आयुष्याचं धन आहे. मला अभिमान आहे त्याचा. एक नाही त्रिवार बोलते हे वाक्य. माझे साधक माझी प्रॉपर्टी आहे, माझी संपत्ती आहे, ज्यांना मला बांधून ठेवलंय. आणि हे कधी सुटणार नाही. आमचं आहे माझ्या आयुष्याचं प्रॉपर्टी. ही अभिमान आहे त्या. झाला बाई ऐक, टाइम झाला का? मीटिंग. पंड सुता ऐसा तो माझी सत्ता, पावे जैसी सरिता सिंधुत्वगा. पावे जैसी सरिता सिंधुत्वगा. सरिता वाहत 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 सिंधूला भेटती आणि बुद्धी चिंतन करत करत भगवंताला भेटती. किती म्हणजे प्रयास किती छान आहे. सरिता सिंधुत्वगा. सरितेनं समुद्राला काय केलं? ती थांबली जाऊ तिथं. तसं बुद्धी भगवंतापाशी थांबली. आता कशी थांबली ऐका. किंबहुना पंड सुता ऐसा तो माझी सत्ता, पावे जैसी सरिता सिंधुत्वगा. जो साधक माझं आत्मचिंतन करून माझ्याशी ऐक्य पावतो, माझ्याशी एकरूप समरस होतो, तशी नदी वाहत वाहत समुद्राला मिळती, तशी बुद्धी मला मिळते. मग साधी भाषा आहे. बुद्धी मला मिळते आणि गंगा समुद्राला मिळते, पण तिला वाहावं लागतं. डबक समुद्राकडे जात नाही. तसं चिंतन केल्यावर बुद्धी देहात राहत नाही. आता ऐका, खूप सुंदर आहे पुढचं. नळे केवळ उठेला, जैसा सुख साखे बैसला, तैसा मूळ अहंता ठाकीला, तो मी म्हणून. तो मी म्हणून.
नळी घेऊन जसा एखादा पोपट एका झाडाच्या फांदीला बसला तर नळी असती, ते लोक नळी बांधतात आणि बांधले नळी की ते उलटा होतो आणि त्याला वाटतं मी पडन, नळीला खच्च पकडतो. पण त्याला जेव्हा नळीला सोडलं त्याला उडता येतं. तसं बुद्धीने आधी ह्याला सोडलं त्याला मला भिडता येतं, मूळ स्वरूपाकडे जाता येतं. किती रूपक छान केलं पोपटाचं. नळी केवून उठला, त्याला उडाला. त्याला वाटलं मला बांधता नाही, हा नळीने उलटा झाला. त्याच्या पायाचं पकड गच्च बसली, पडतो पडतो म्हणायला. पण तू सोड पाय, त्याचा सोड देह. किती मस्त आहे. नळी घेऊन उठला. कोणतं सगळं देतो बेटा, त्याला द्यावंच लागतं. आपण पत्रावळी बसवतो ते लोकांना वाढावंच लागतं. पत्राळीवर आपण पत्रावळीवर बसवलं पंक्तीला, आमंत्रण दिलं त्यांना जेवायला या म्हणून. उपाशी कसं ठेवल तो? तुम्ही बसलात पंक्तीला, पकवान खायला, भगवंत वाढायले, अर्जुन मागायला, तुम्ही खायले. हो माऊली, किती सुंदर. तैसा मूळ अहंता ठाकिला तो मी म्हणून, मूळ अहंता ठाकिला. मूळ अहंता ज्ञानी आणि अज्ञानी. अज्ञानी गुणावर डिपेंड होता आणि गुणाचा उत्कर्ष त्याच्या मनात होता आणि गुणाचा त्याच्या बुद्धीत होता आणि गुणाचा संबंध त्याच्या अंतःकरणाचा होता, म्हणून क्रियेचा तो करता होता. पण जो ज्ञानी गुणातीत होता तो गुणात नव्हता. तो माझ्यात आहे, ते मला जाणलंय, तो माझ्यात आलाय. मग मूळ अहंता गेली देहाची. ज्या बुद्धीने देहाला माझं म्हणलं होतं, पण श्रवणाच्या माध्यमातून गुणाला सोडलं आणि मन मला जोडलं, तर ती मूळ देहाची अहंता संबंध गेला आणि माझा संबंध झाला. म्हणून जो तो ब्रह्म बनला, तो माझ्यापाशी आला. देहापाशी कुठे येतो? तोच ज्ञानी, तो ब्रह्मवेत्ता, तो ब्रह्मरूप झाला, तो तत्वनिष्ठ बनला, तो एकदम सुखरूप झाला. देहरूप नाही. हे श्रवणाचं फल किती सुंदर मांडले माऊलींना. मूळ हंता, मूळ देहबुद्धी होती, गुणाला सोडलं देहबुद्धी गेली, गुणातीत आला माझ्यासोबत राहिला आणि जी मूळ स्थिती देहाची होती ती संपली आणि आत्मस्थिती प्रगटली आणि तो मी नाही, देह मी नाही आणि ब्रह्म मी आहे अशी जी अनुभूती हृदयामध्ये प्रकट होती, आत्मस्थिती तयार होती, बुद्धी ब्रह्म होती, ऐक्याची अनुभूती येते, भेदाची जाणीव जाती, वृत्ती राम होती, तेव्हा ती ईश्वर होती, तेव्हा ती ज्ञानाची रीती. गुणाच्या उत्कर्षामध्ये असतो. इथे संबंध बुद्धीचा गुणाशी असतो आणि वृत्तीमध्ये क्रिया होते आणि तो अंतःकरण त्या क्रियेचा करता होतो. पण ज्ञानाने मला जाणलेला आहे, मग तो माझ्यात असतो. इथे देह बुद्धी म्हणजेच मूळ अहंता ती गेली, देहाचा अहंकार गेला. कशाने? तर श्रवणामुळे. मग त्याला माझा संबंध झाला, तो ब्रह्म झाला, कारण तो आता माझ्यात आला. तो ब्रह्मवेत्ता झाला, तो तत्वनिष्ठ झाला, तो ज्ञानी सुखरूप झाला, गुणातीत झाला. त्याची देहस्थिती गेली कारण आत्मस्थिती प्रगटली. तिथे देह नाही, देह मी नाही, मी ब्रह्मच आहे हा निश्चय केला. ती बुद्धी ब्रह्म झाली, ऐक्याच्या अनुभवात गेली. ती बुद्धी राम झाली, ती बुद्धी ईश्वर होते. ही ज्ञानाची रीती आहे. गुणातून कसं बाहेर निघायचं. हॅलो प्रेरणा, पॉइंट सुंदर बेटा. हॅलो प्रेरणा, टाटा केला तो मी म्हणून, तो मी म्हणून तो ब्रह्म झाला, मी म्हणायला, मी आत्मा म्हणायला. मूळ अंता केली देहाची. किती शुद्ध आहे, किती जागृती आहे. पण हे कळल्यावर जागृती नाही, कळल्यावर जागृती नाही. नुसते बोटे फिरून काय भेटणार? तुम्ही डोळ्याने बघता, मनाचा परिणाम नाही, त्या शोकाचा भावार्थ नाही, ओळीचा प्रसाद नाही आणि तुम्ही वाचलेला अभिमान टाकत नाहीत. किती जड पण आहे बाप्पा. तुम्हाला सांगतो, तुम्ही पारायण करा, टारायण करा, आम्हाला त्याचं काही वाटत नाही. जडला जड दगडा काय फरकच नाही त्या लोकात. त्या तुम्ही जेव्हा अभ्यास करतात, ओळीचा प्रसाद घेतात आणि ओवात जातात, तर तुम्हाला तुमचा आम्ही म्हणू की बाबा काहीतरी प्रगती आहे, चांगले ते लोक. काय विशेष नाही ना तुम्हाला चांगलं म्हणण्यामध्ये. काय मग त्यात पहिल्या पारणात तीच अवस्था, दुसऱ्या तीच अवस्था, तिसऱ्या तीच अवस्था, 1000 पारण करा तीच अवस्था. ती मग चौधरी बाला धुवून काढते मी. वा चौकत नाही माझ्या समोर तिची. तुम्ही ती बाई तुमचं बराबर नाही. मी म्हणतो तुम्ही शान पण दाखवूच नका. एवढे पारायण केलं, टिट्टा गेलं, टिट्टा आले, काय तुझ्यात
तुमच्यामध्ये काय फरक काय? तुमच्यामध्ये जप करणाऱ्या बाईनं फरक दाखवावा, चिंतन करणाऱ्या बाईकडे अधिकार दाखवावा आणि संता संग राहिल्या बाईनं मोक्ष भोगावा. येडे उठलं जावायला भेटलं दाखव तू जप करते ना अहोरात्र, सांगतात बदल काय ते. जशी क्रूर तशी क्रूरच असतो. बदल काय तुझ्यात? डांबरला डांबर बदल पाहिजे आम्हाला. तू काय माझं बोल ना, दाखव ना बदल. काय म्हणून चांगलं म्हणायचं? ज्ञानाची आणि दाम जो घोरत होता बदबदा. बघा अज्ञाने झोप लागली तो घोरायला, मी देह मी देह. त्याचं घोरणं मी देह आणि माझा देह. अति पाप ही वासना तुम्हाला ठेवती. अघोर पाप असतं आपलं माग साचलेलं. म्हणून तर वाईट कृत्य, वाईट वागणं आणि वाईट अज्ञान सांभाळून ठेवणं. स्वच्छ माणूस अज्ञानात राहतच नाही. पुण्यवान माणूस देहाकडे बघतच नाही आणि पापी माणूस नीट व्यवहार करतच नाही, करतच नाही. कारण पाप संपलंच नाही, चांगलं कसं वागत आणि पुण्य आल्यावर वाईट कसा वागायला. तिथे अनेकच तसं समीकरणच आहे. पुण्य असलं वाईट वागतच नाही, पाप असलं सुधरतच नाही. ते मेलं तर सुधरत नाही. एक जन्म नाही 1000 जन्म घेता येते. ते संस्कार तेच, अज्ञान तेच, पाप तेच. इतकी कठीण आहे, कळत नाही तुम्हाला, सांगावं लागते आम्हाला. चला, जो अज्ञानाच किया निदा, जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इलाके. तो स्वरूपाच्या ठिकाणी जागा झाला तर तो घोरल का आता? नाही. तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इलाके, तो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत राहतो. मी देह नाही असा अनुभव घेतो. मी सच्चिदानंद परमात्मा ही जाणीव घेतो आणि देहाच्या परे राहून आपल्या आपल्या स्वरूपामध्ये तो एकरूप राहतो. देह आला का देह गेला का त्याला माहित नाही. चला पुढं. आता पै बुद्धी भेदाचा आरिसा, तया हातोनी पडेला विरेशा. म्हणून प्रतिमुख भासा मुकला तो. प्रतिमुख भासा मुकला तो. राम राम. बुद्धी भेदाचा आरसा खाली पडला, कुठून गेला? प्रतिमुख मासा मुकला तो. ज्या अज्ञानानं, ज्या भेदानं जे जगत दाखवलं, जे देह दाखवला, तिथून तो मुकला, बाजूला गेला, माझ्या हात आला. आता बघू तर काय मिळेल ते बघू. पै तीच असेल बहुतेक. पै बुद्धी भेदाचा आरसा. बुद्धीचा भेद दाखवणारा आरसा जर खाली पडला आणि फुटला तर पुन्हा बुद्धीत भेद आहे का? मग पडला विरेशा. म्हणून प्रतिमुख भासा मुकला तो. फुटला आरसा, समोरचं मुख कुठे जाईल? आरशाने मुख दाखवलं, ते आरसा फुटला, मुख दाखवलं. त्या बुद्धीच्या भेदानं जगत दाखवलं, भेदही गेला आणि जगतही गेला. आरसा जाऊ दे मातीत. ते सिद्धांत मावली. ज्या आरसानं हे तोंड 2 ठिकाणी दाखवले, आरसा फुटला, हे द्वैत गेलं, एक तोंड 2 झालं. तिकडे एक तोंड, इकडे एक तोंड. तुम्ही सांगा तोंड 2 आहेत का? पण एकाचे 2 झाले, तसा एक विसर अनेक झाला. हे कसं कळत नाही तुम्हाला? बोला आता बोला. हे एक आणि हे हात लावलेलं आणि दिसणार. हे हात लावता येतो पण दिसणारा हात लागत नाही. अरिसा तया हातोनी पडला विरेशा. म्हणून प्रतिमुख भासा मुकला तो. प्रतिमुख भासा मुकला तो. हे मुख आहे, मुखाचा भास मध्ये प्रतिबिंब आहे. आरसा फुटला, समोर तोंड गेलं. अज्ञान फुटलं, समोर जगत गेलं. आता जगत कसं जात आहे दुपारी सांगते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव.